नमस्कार. किशोर पात्रीकर. आपल्या बाजूला एक पोल्ट्रीचं युनिट आहे, बॉयलर कोंबड्यांचं. आणि आपल्यासोबत ज्यांचं युनिट आहे तसे एक तरुण शेतकरी आहे त्याच्यामध्ये, अमोल कामत. तर अमोल, तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत? कुटुंबामध्ये 3 लोक आहोत सर आम्ही. बरं. आई, मोठा भाऊ आणि मी. बरं, तुझं शिक्षण किती झालं? शिक्षण 12वी पर्यंत झालंय सर. तर तुझ्याकडे शेती किती आहे? शेती 1 एकर आहे माझी. बरं, तुला हे जे पोल्ट्री युनिट जे सुरू केलं आहे, तुला हे कसं तुझ्या मनामध्ये कल्पना आली? नोकरीच्या मागे वळण्यापेक्षा जर माझ्या मनामध्ये होतं सर का स्वतःच्या भरोश्यावर काहीतरी करायचे आधीपासून. बरं. मग एक म्हणजे मित्राच्या सहकार्याने आपण एक पोल्ट्री व्यवसाय चालू केला आणि त्याच्यापासून आता याच्यानुसार मग आपण चालू केला आहे सर, त्याच्या मार्गदर्शनाखाली. ना आता त्याच्यात शेती कमी आहे, हा भाऊ आहे सोबत, आई आहे, कुटुंब आहे, जबाबदारी तुझ्यावर आली. कमी शेतीमधून आपण जास्त प्रमाणे कसा उत्पन्न मिळवू शकतो याच्याकडे जास्त लक्ष दिलं. जोडधंदा तुला आवश्यक वाटला. बरं, हा जो पोल्ट्री व्यवसाय सुरू केला याच्यामध्ये तुला आर्थिक लागत लागली? आर्थिक लागत म्हणजे सर स्वतः म्हणजे माझे स्वतःचे इन्व्हेस्ट केलं मी ना, बँकेतर्फे लोन घेतलं सर काही. बरं, हे बघतोय आम्ही की ते हे जे युनिट आहे साधारणतः 3000 फूट ते आधीचं बांधकाम, हा. असं तू म्हणाला, हा. बरोबर आहे? आधीच्या सर आपला 3000 होतं, 3000 पासून आपण स्टार्ट केला सर. आता 5000 असेल आपल्याकडे. आता म्हणजे 2000 आपण वाढवलेलो. त्याच्यात म्हणजे जितना आपण प्रॉफिट कमवून आपण हे करत आहोत. बरं, तू 3000 स्क्वेअर फीटचं पहिल्यांदा बांधकाम केलं, हा. त्याच्याकरता तुला खर्च किती आला? लोन आपण 6 लाख रुपये लोन घेतलं होतं सर. त्याच्यामध्ये 3-3.5 लाख रुपये आपल्याला सेटला खर्च आला बांधकामाकरता? बांधकामाकरिता. आणि पक्षी त्यांच्या दाना त्यांच्या व्यवस्थापनाकरता आपल्याला 3-3.5 लाख रुपये खर्च आले सर. अच्छा. हो. आता मला सांग, तुला त्याच्यापासून किती उत्पन्न आणि कसं मिळत होतं? किती वर्षभरात तुला किती साधारणतः पैसे याच्यातून मिळत होते? 3000 ची बॅच आहे सर. ते म्हणजे सुरुवातीला आपण छोटे बच्चे आणतो हा. आणि त्यांना मोठे करायला कमीत कमी 60 ते 70 दिवसांच्या त्यांची बॅच असते एक सर. बरं. हा, ते 60 ते 70 दिवसांमध्ये 950 ते 1 किलोच्या अंदर मध्ये ते होतात. एक पक्षाला आपल्याला 1 किलो करायला 100 ते 110 रुपये खर्च येतात सर. बरं. आणि त्याच्या मागे आपल्याला जसं मार्केट रेट नुसार हा. 40, 50, 60, 70 असे म्हणजे बर्डच्या हिशोबाने आपल्या किलो म्हणजे एका किलो मागे मिळतात. बरं, आता 50 रुपये एका बर्ड मागे तू 3000 पक्षी काढत होता, हा, म्हणजे त्याच्यामध्ये तुला 1.5 लाख मिळत होते, 1.5 लाख रुपये आपल्याला. बरोबर आहे? वर्षभरात किती बॅचेस काढत होते? पोल्ट्री 4 निघतात म्हणजे 1.5 लाख जर एका बॅचचे पकडले तर तुला साधारणतः मग 6 लाख रुपये तुला आपण मिळाले. वर्षाला मिळवतो. बरं, म्हणजे त्याच्यातूनच तू हिंमत केली की हा. बाबा परत तू त्याचं एक्सटेन्शन केलं. त्याच्यातून एक्स्ट्रा 5000 आहे सर आपलं. हा, 5000 असल्यामुळे आता साधारणतः तुला एका बॅच मध्ये 2 ते 2.5 2.5 लाखापर्यंत लाखापर्यंत मिळणार. profit तुझ्या मिळेल 4 आपल्याला. बॅच मिळाल्यानंतर तुला साधारणतः अपेक्षित नफा किती राहील? मग 10 लाख. 10 लाख 10 मध्ये. लाख. तू एक सुशिक्षित बेरोजगार आहे, शिकलेला आहे, तू काय सांगू शकशील इतरांना? इथं दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा आपण स्वतः जर कोणता व्यवसाय उभा केला तर तो स्टेप चांगला आहे सर. की शेतीला जोडधंदा म्हणून एक हमखास उत्पन्नाचं साधन म्हणून निश्चितपणे या ठिकाणी अशा प्रकारचा रोजगार उभारला पाहिजे. तर धन्यवाद.